मध्ये गाणं फेमस झालं होतं, तुम्ही ऐकलं असेल, वो बुलाती है मगर जाने का नहीं. एक्झॅक्ट या घटनेसाठी हे गाणं बनलंय असं मला वाटतंय. प्रेयसीच्या घरी कोणी नव्हतं. तिने प्रियकराला बोलवलं. नंतर बेडवरती त्याला झोपवलं, कपडे काढले, हातपाय बांधले आणि नंतर त्याच्या अंगावरती पेट्रोल टाकून त्याला पेटवून दिलं. पेटवून दिल्यानंतर तिने तिच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढला आणि नंतर तिथनं ती बाहेर आली आणि पोलीस आल्यानंतर तिने रचला होता बनाव, जो फेल झाला होता. काय घडलं होतं या प्रकरणात थोडक्यात सांगतो. कर्नाटकमधलं बेंगलुरू इथं राहत होते प्रेमा आणि किरण. दोघंही एकाच कंपनीत कामाला होते. या दोघांची लव्ह स्टोरी देखील एकदम खतरनाक होती. म्हणजे याची सुरुवात डेंजर होती आणि एंड देखील भयानक होता. दोघं एकाच कंपनीत कामाला होते. प्रेमाचं घर रस्त्यामध्ये होतं म्हणून किरण तिला सोडायचा आणि आणायचा देखील. यांची ओळख झाली होती. तेव्हाच किरणचं ब्रेकअप झालं होतं. त्याने तिच्या जी गर्लफ्रेंड होती, एक्स गर्लफ्रेंड, तिचा नंबर ब्लॉक केला होता. हे हिला माहिती होतं. दोघं आता 1-2 महिन्यापासून सोबत येत जात होते. दोघांची मैत्री वाढली होती. त्यानंतर या दोघांचा प्रेम संबंध सुरू झाले. प्रेमाने तिला प्रपोज केला होता. 2-3 वर्ष हे कामाला सोबत होते. 2-3 महिन्याच्या रिलेशनशिप नंतरच ही पॉझिटिव्ह झाली होती. हिला इन्सिक्युरिटी व्हायला लागली. 2 महिन्याच्या रिलेशनशिप नंतर प्रेमाने त्याला लग्नाची मागणी करायला सुरुवात केली. परंतु किरण असं म्हणून टाळायचं की आत्ताशी आपल्या प्रेम संबंधाला 2च महिने झालेले आहेत आणि तो तिचा विषय टाळून द्यायचा. आता तिची इन्सिक्युरिटी वाढायला लागली होती. तिचं म्हणणं होतं, आपण दोघंही नोकरी करतो, दोघांनाही चांगला पगार आहे, लग्न करायला पाहिजे. परंतु किरणला एवढ्या लवकर लग्न करायचं नव्हतं असं सांगून तो प्रेमाला टाळत होता. तिची भीती वाढत होती, पॉझिटिव्हनेस वाढत होता. तिला वाटत होतं हा इतका चांगला मुलगा आपल्याला सोडून जाईल आणि हा लग्न करायला नकार देतोय. किरणने आता त्याच्या एक्स गर्लफ्रेंड, जिचा नंबर त्याने ब्लॉक केला होता, तिला अनब्लॉक केलं होतं. हे देखील हिच्या निदर्शनामध्ये आलं होतं. किरणने सततच्या लग्नाच्या मागणीला कंटाळून आता हिला अवॉइड करायला सुरुवात केली होती. तिच्यापासून थोडं अंतर ठेवायला सुरुवात केली होती. हिची इन्सिक्युरिटी वाढतच चालली होती आणि नंतर हिने रचला एक गट. प्रेमा त्याला आयफोन गिफ्ट देणार होती, 4 लाखाची बाईक गिफ्ट देणार होती. तिने किरणला फोन केला आणि सांगितलं, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. आता याला वाटलं की 4 लाखाची बाईक जी ती गिफ्ट करणार आहे त्यासाठी ती बोलवत असावी. हा पण घाई गडबडीमध्ये तिच्या घरी गेला. त्या दिवशी ती शिफ्टला उशिरा जाणार होती असं तिने घरी सांगून. तिचे भाऊ आणि आई दोघेही कामाला निघून गेले होते, त्यामुळे घरी कोणीच नव्हतं. तो घरी आल्यानंतर दोघंही नॉर्मल कपल सारखं बसले. त्यानंतर तिने त्याला इंटिमेट करायला सुरुवात केली. सेन्शुअली त्याला अट्रॅक्ट करायला सुरुवात केली. तिने त्याला सांगितलं की आज आपण विदेशी फॉरेनर स्टाईलमध्ये प्रेम संबंध करू, BDSM प्रमाणे आपण प्रेम संबंध करू. सुरुवातीला किरणला काही समजत नव्हतं, परंतु मुलगीच असं म्हणत होती त्यामुळे तो देखील तयार झाला. तिने हा कट पूर्वीपासूनच रचलेला होता. तिने आता त्याला बेडवरती झोपवलं होतं. त्याच्या अंगावरचे कपडे वगैरे काढले होते. हिने स्वतःच्या अंगावरचे देखील कपडे काढले होते. त्यानंतर याचे हात आणि पाय बेडला आवळून बांधले, जेणेकरून त्याला हालता नाही यावं. त्यानंतर तिने त्याच्या डोळ्याला पट्टी बांधली. तिने त्याला सांगितलं, मी आले. ती घरात जाते आणि पेट्रोल आणि केरोसिन, जे ती पहिल्यापासून घेऊन आली होती, त्याचं मिक्सर त्याच्या अंगावर टाकायला सुरुवात करते. केरोसिन आणि पेट्रोलचा वास घेऊन हा आता घाबरला होता. हा तिला विचारतो काय आहे काय नाही. वासानंतर तो त्याला विचारणार. तो घाबरलेल्या अवस्थेत होता. तो तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता, परंतु तोपर्यंत खूप उशीर झालेला होता. तिने माचीसची काडी घेतली आणि त्याच्या अंगावर टाकून दिली. किरणच्या अंगावरचे कपडे वगैरे सर्व काही काढलेलं होतं. 20 मिनिटांमध्ये किरण जळू लागला होता आणि जळल्यानंतर त्याची बॉडी वगैरे फाटली होती, चमडं बाहेर आलं होतं आणि 20 मिनिटांनंतर त्याचा मृत्यू झाला होता. सोसायटीमध्ये हा धूर बघून सोसायटीमधले लोक जमा झाले होते. तेवढ्यात ही बाहेर बिना कपड्याची पळत आली. तिला शेजाऱ्यांनी कपडे दिले होते. पोलीस आले. हिने बनाव रचला. हिने सांगितलं की मी बाथरूममध्ये गेले होते आणि याने स्वतःला संपवून घेतलं. पोलिसांनी सुरुवातीला अशीच कंप्लेंट दाखल करून घेतली होती. परंतु जेव्हा पोलीस आणि हिचा भाऊ घरामध्ये गेले तेव्हा काही गोष्टींवरती पोलिसांचा विश्वास बसत नव्हता. पोलिसांनी बेडवरती पाहिलेली बॉडी, त्याच्या अंगावरती एक अंडरपॅन्ट त्याच्या चमड्याला चिटकलेली दिसत होती, परंतु त्याच्या अंगावरचे कपडे मात्र त्याच्या अंगावरती नव्हते. पोलिसांनी हिला आता सक्तीने चौकशी करायला सुरुवात केली. पोलिसांना बेडवरती त्याचे हात आणि पाय बांधलेल्या रशीची राख देखील दिसत होती आणि ही एकटी घरातून बाहेर जिवंत आली होती. या सर्व गोष्टीवरती पोलिसांचा विश्वास बसायलाच तयार नव्हता. पोलिसांनी सक्ती दाखवल्यानंतर तिने सगळं सत्य सांगायला सुरुवात केली. तिने पोलिसांना सांगितलं की तिला याच्याशी लग्न करायचं होतं, परंतु हा तिच्याशी लग्न करायला टाळत होता आणि तिला अशी भीती होती की हा तिला सोडून जाईल. ही त्याच्यावरती खूप पॉझिटिव्ह होती आणि तिने मग हा कट रचला. तिने त्याला घरी बोलवून घेतलं होतं. त्यानंतर तिने हे सर्व काही केलं होतं आणि या सर्व गोष्टीसाठी तिने एक नियोजित कट रचला होता. त्याला मारल्यानंतर ती स्वतःही आत्महत्या करणार होती. तिने घरामध्ये विष देखील आणून ठेवलं होतं. जेव्हा किरण जळत होता तेव्हा तिने तिच्या मोबाईलमध्ये स्वतः व्हिडिओ शूट केला होता. तो व्हिडिओ देखील पोलिसांच्या हातामध्ये लागला. परंतु आग जास्त वाढली. त्यानंतर ती घाबरली आणि अर्ध्या कपड्यामध्ये असणारी ती बाहेर पळत आली. नंतर तिला शेजाऱ्यांनी कपडे दिले होते. अनेक घटनांमध्ये आपण बघतो की मुलं इन्सिक्युरिटीमुळे म्हणा किंवा पॉझिटिव्हनेसमुळे अशी कामं करतात. ही एक त्यातलीच होती. ही गोष्ट बनली होती आणि हिने आपल्या इन्सिक्युरिटीमुळे, पॉझिटिव्हनेसमुळे किरण बरोबर हे केलं होतं. तिला भीती होती
तिच्या म्हणण्यानुसार तिला किरणला दुसऱ्या कोणासोबत बघायचं नव्हतं. तिला किरण फक्त तिच्यासाठीच हवा होता आणि तिने हे सर्व कांड केलं होतं. पोलिसांनी तिला आता ताब्यात घेतलंय. तिने आणलेलं विष देखील पोलिसांनी जप्त केलेलं आहे. त्याला मारल्यानंतर ती स्वतः देखील आत्महत्या करणार होती असं पोलिसांनी सांगितलंय. पोलीस पुढील तपास करत आहेत की या घटनेमध्ये हिच्याबरोबर दुसरं कोणी सहभागी होतं का. धन्यवाद.